चला आज आपण एक नवीन ट्रेंडिंग डिझाईन पाहणार आहोत. तर इथे बघा मी 3 असे कटवर्क डिझाईन करून घेतलेले आहेत आणि वरती पंचकोनीचाच आकार दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ते व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्ही त्यात कॅनव्हास वगैरे टाकून पण शिवू शकता. तर इथे मी कॅनव्हास टाकलेलं नाही. तर असं कटवर्कचा आकार व्यवस्थित आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्यानंतर नॉच मारून घ्यायचे आहेत कॉर्नरला असे. त्याच्यानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे आणि पलटी करून आपल्याला त्याच्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे. तर मी इथे व्यवस्थित दाबटीप मारून घेत आहे. तर आता सध्या ही खूपच ट्रेंडमध्ये आहे डिझाईन. तर खूप सुंदर दिसते ही पण. तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती ट्राय करू शकता. तर इथे आपल्याला व्यवस्थित कॉर्नर वगैरे व्यवस्थित धरून स्टिच करायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इथे काठ लावायचे आहेत. जे की तुमच्या साडीला आलेले आहेत ते काठ तुम्ही लावू शकता. तर इथे मी पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे आणि उर्वरित जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथे बघा सुंदर असा दिसत आहे नेक पण. आता आपल्याला ह्याच्यावरती पॅच लावायचा आहे. हा बघा सिल्वरचा आहे. तर तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आधी की तुम्ही कसं लावणार आहे. तर मी अशा पद्धतीने आता लावणार आहे. सरळ भागावरती आपण हा असा पॅच उलटा ठेवायचा आहे आधी आणि व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. नंतर पलटी करून घ्या आणि प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही हाताने करू शकता आणि त्याच्यावरती अशी दाबटीप मारून सेट करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. ठीक आहे. तर हे व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे आणि आता आपण ते कट करून घ्यायचं आहे आणि इकडच्याही साईडला तुम्हाला जेवढं बॉर्डर हवी आहे तेवढी ठेवायची आहे. 1.5 इंच 2 इंच अशा प्रकारे आणि राहिलेली फोल्ड करून द्यायची आहे. आणि इथे आपला जो प्रिन्स कटचा भाग आहे पुढचा तो स्टिच करून घ्यायचा आहे. तर इथे बघा असं मस्तपैकी फ्रंट बाजू तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा पण पार्ट लगेच रेडी करून घेऊयात. इथे मी दोन्ही असे पार्ट रेडी करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला हे पुढचा नेक कसा वाटला तो नक्की कमेंट बॉक्स